नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्या द्राक्ष बागेचा आजचा 12वा दिवस आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आजची स्टेज आहे. सगळं घड अजून बाहेर पडायला सगळा पोंगा थोडाफार मागं राहिला आहे. अजून पोंग्यातून थोडंफार बाहेर पडायला 2 दिवस लागेल अजून. 2 दिवसानंतर कळेल की माल कसा आहे वगैरे. तर त्यासाठी आपण जे घड दिसत आहेत त्यासाठी आज आपण या ठिकाणी 12व्या दिवशी एक टॉनिकची फवारणी घेत आहोत. तर टॉनिकमध्ये आपण या ठिकाणी मनीषा ॲग्रोचं आपण सावकारी टॉनिक वापरलेलं आहे. जे की आपण 50 मिली हे एकरी वापरलेलं आहे. जे की आपल्या घडाला चांगल्या प्रतीने काळोखी देईल आणि त्याचा ग्रोथसुद्धा चांगल्या प्रतीने करेल. आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये एक चांगल्या प्रतीचं 05234 हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरलेलं आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये जी कॉम्बी आहे ती कॉम्बी आपण 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरली आहे. जे की सावकाराने कॉम्बी दिली तर आपल्या घडाला सुद्धा चांगल्या प्रतीचं काळोखी येईल. आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये एक चांगल्या प्रतीचं बुरशीनाशक जे आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्ट हे दोन्ही काम करू शकतं ते बुरशीनाशक आपण घेतलेलं आहे. जे की आपण सिंजेंटाचं रिव्हर्स हे बुरशीनाशक वापरलेलं आहे. जे आपण 160 मिली एकरी वापरलेलं आहे. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन घेऊन आज आपण आपल्या द्राक्ष बागेतील जे घडाला काळोखी येणे किंवा घडाची चांगली वाढ होणे आणि आपल्या डाउनीचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल होणे यासाठी स्प्रे घेत आहोत.